नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी राठोड सर आपलं स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अक्षर भारती मराठी इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकातील जो भाग 3 आहे, या भाग 3 मधला पाठ क्रमांक 10 ज्याचं नाव आहे रंग साहित्याचे। आज आपल्याला हा पाठ अभ्यासायचा आहे, रंग साहित्याचे। आता विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ अभ्यासत असताना आपल्याला यापूर्वीचे जर सर्व व्हिडिओ तुम्ही पाहिले नसाल तर आमच्या पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही ते पाहून घ्या आणि आमच्या PWA लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की या दोन्ही यूट्यूब चॅनलवर तुम्हाला इयत्ता 10वीचे सर्व अभ्यासक्रम उपलब्ध आहेत। त्याचबरोबर पवन वाघ अकॅडमी ॲप्लिकेशन जर तुम्ही डाउनलोड केला नसाल तर डाउनलोड करून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा अवश्य होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रंग साहित्याचे हा पाठ अभ्यासणार आहोत। बघा, आपले विचार भावभावना योग्य प्रकारे आणि प्रभावीपणे मांडायचे असतील तर भाषेवर प्रभुत्व हवे। मराठी भाषा विविध साहित्य प्रकारांनी समृद्ध आहे। या साहित्याच्या वाचनाने भाषेवर प्रभुत्व येतो आणि जीवनाभोवती समृद्धी होते। जीवनाचा अनुभव सुद्धा काय होतं, समृद्ध होतं। आणि जे साहित्याचे प्रकार आहेत त्या साहित्याचे प्रकार जर आपण वाचलं तर आपल्या भाषेवर प्रभुत्व होतं, आपली भाषा चांगल्या प्रकारची सुधारते। प्रस्तुत पाठातून विविध साहित्य प्रकाराचा परिचय करून देण्यात आलेला आहे। या साहित्य प्रकाराची मैत्री केली तर मनोरंजनाबरोबर आपले ज्ञानही वाढेल असा संदेशही दिला आहे। नाट्य स्वरूपातील हा पाठ साहित्यातील विविध कलाकृतीचा परिचय करून देणारा आहे। आता जर आपण बघितलं की साहित्य प्रकार हे कोणकोणते, आपण बघा साहित्य प्रकार कोणकोणते बघून घेऊ। साहित्य प्रकार हे कोणकोणते साहित्य प्रकार आहेत, त्यामध्ये पहिलं साहित्य प्रकार कथा, दुसरं कादंबरी, तिसरं कविता, चौथा नाटक, 5 नंबर चरित्र, 6 आत्मचरित्र आणि 7 कोणतं, प्रवास वर्णन। म्हणजे आपण जर साहित्याचा आढावा घेतला, साहित्य प्रकाराचा आढावा घेतला तर हे सर्व प्रकार आपल्या साहित्य प्रकारामध्ये मोडतात। मग त्याच्यामध्ये कथा येते, कादंबरी येते, कविता येते, नाटक येते, चरित्र येतं, आत्मचरित्र येतं आणि प्रवास वर्णन सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला घेता येईल। हे 7 प्रकार हे साहित्याचे प्रकार आहेत। जर तुम्ही साहित्य वाचत असाल तर या प्रकाराच्या बाहेर तुम्हाला साहित्य मिळणार नाही। हे सर्व साहित्य प्रकार आपल्याला वाचण्यासाठी मिळू शकतात। बघा, या पाठामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, साहित्य प्रकाराचा आपल्याला काय परिचय करून दिलेला आहे। मग हे जे साहित्य प्रकार आहेत या सर्व साहित्य प्रकाराचा आपल्याला या पाठामध्ये काय करून दिलेला आहे, परिचय करून दिलेला आहे। बघा, शुश्रूषच्या वर्गाची सहल भिलार या पुस्तकाच्या गावाला नेण्याचे ठरवले। आता जे पुस्तकाचे जे गाव आहे त्या पुस्तकाचं गावाचं नाव काय, भिलार। शुश्रूषच्या
वर्गाची सहल भिलार या पुस्तकाच्या गावाला नेण्याचे ठरवले. वर्गात सूचना आली. दुसऱ्या दिवशी शिक्षकाने भिलार या गावाची माहिती सांगितली. त्याबाबत एक फिल्म दाखवले. सुश्रुतला ते खूप आवडले. घरी परतल्यावर तो सहलीला जाणार म्हणून आनंदाने झोपला. काही वेळाने त्याला जाणवले की काही पुस्तके मुला मुलीचा वेश करून आणि हातात हात घालून आनंदाने गाणी गात आहेत, नाचत आहेत. एवढंच नाही तर त्याला उठवतही आहेत. सुश्रुत झोपेतच म्हणाला, कोण रे तुम्ही? इथे काय करत आहात? पुस्तकाच्या वेशातील मुले सुश्रुतला म्हणाली, अरे आम्ही सर्वजण तुला भेटायला आलो आहोत. आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे. बघा या ठिकाणी की सुश्रुत नावाचा मुलगा या मुलाच्या वर्गाची सहल भिलार या पुस्तकाच्या गावाला नेण्याचं ठरवलं. आणि आता ही गोष्ट वर्ग शिक्षकाने सर्व वर्गामध्ये सांगितली. आणि दुसऱ्या दिवशी शिक्षकाने काय केलं, भिलार या गावाची माहिती दिली. आणि या भिलार गावाबद्दलचं एक जो चित्रफित आहे तो चित्रफित मुलांना दाखवलं. आणि ते सुश्रुतला खूप आवडलं. आणि घरी परतल्यावर तो जाणार म्हणून त्या ठिकाणी त्याला इतका मोठा आनंद झाला. आणि आनंदाने तो झोपी गेला. मग झोपल्यानंतर त्याला जाणवलं की काही पुस्तके हे मुला मुलीचा म्हणजे काही पुस्तक मुलाचा काही पुस्तक मुलीचा वेश परिधान करून हातात हात घालून गाणे गात आहेत, नाचत आहेत. एवढंच नाही तर ते सुश्रुतला उठवतही आहेत आणि म्हणत आहे, उठ उठ. मग सुश्रुत म्हणतोय त्यांना की कोण रे तुम्ही? इथे काय करत आहात? मग ते सुश्रुतला ते पुस्तकाच्या वेशीमधले आलेले म्हणजे वेशी जे पुस्तकाच्या वेशीमध्ये जी मुले आलेली ते काय म्हणतात, अरे आम्ही सर्वजण तुला भेटायला आलो आहोत. आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे. जर तुम्ही या पुस्तकाच्या चित्रामध्ये जर बघितलं की त्या ठिकाणी बघा काही पुस्तकं हे मुलांच्या वेशीमध्ये आलेले आहेत म्हणजे वेशभूषेमध्ये आलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी काही 2 पुस्तक आपल्याला हसताना दिसत आहे. त्याचबरोबर काही पुस्तकं हातात घातलेली आहेत. काही पुस्तकांनी हातामध्ये हात घातलेला आपल्याला दिसत आहे. तर आपण बघू सुरुवात या पाठाला सुरुवात करू. तुम्ही सुश्रुत म्हणतो, तुम्ही सगळे कोण आहात? मग कथा म्हणते बघा, अरे असं घाबरतोस काय? हे सगळे आपलेच मित्र आहेत. सगळ्यांची चांगली मैत्री होईल तुझी. माझी ओळख तर तुला लहानपासूनच आहे. अरे मी कथा, गोष्ट हे माझं दुसरं नाव. बघा सुश्रुत आणि यामध्ये जो संवाद लेखन आहे तो संवाद लेखन कोणाकोणाचं आहे? संवाद आहे सुरुवातीला सुश्रुत आणि कथामध्ये. मग सुश्रुत म्हणते की तुम्ही सगळे कोण आहात? त्यावेळी कथा म्हणते, अरे सुश्रुत असं घाबरतोस काय तू? आम्ही सगळेच तुझे मित्र आहोत. आता सगळ्यांशी तुझी मैत्री होईल आणि माझी ओळख तर तुला लहानपणापासूनच असे आहे. मी आहे कथा, माझं दुसरं नाव काय? गोष्ट. आता या ठिकाणी कथा म्हणते, माझी ओळख तुला लहानपणापासूनच असेल. याचं कारण आपल्याला सांगितलेलं आहे की आपण जेव्हा लहान असतो, लहानपणामध्ये आपल्याला आपली जी आजी आहे किंवा आई आहे, वडील आहे, आजोबा आहे, हे आपल्याला लहानपणापासूनच कथा सांगत असतात, गोष्टी सांगत असतात. मग त्याच्यामध्ये शौर्य कथा असेल, ऐतिहासिक कथा असेल, विविध कथाचे जे प्रकार आहेत ते कथाचे प्रकार यामध्ये येतात. आणि या ठिकाणी कथा म्हणते की माझी तुझी लहानपणापासून काय असेल? ओळख असेल. कारण मी लहानपणापासूनच तुझ्या ओळखीची आहे. का ओळखीची आहे? कारण लहानपणामध्ये आपल्याला आपण झोपेत असताना किंवा आजी आपल्या मांडीवर बाळाचं डोकं ठेवतोय आणि तिला ती कथा सांगत असते. मग ती गोष्ट, ती कथा ऐकत 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 तो बाळ
झोपून जातो. म्हणून या ठिकाणी कथा सांगते की मी तुझी लहानपणापासून ओळखीची आहे. सुश्रुत म्हणतो आपली ओळख कशी काय, आपली ओळख कशी काय. मग कथा काय म्हणते बघा. आजीच्या तोंडून इसाप नीती, पंचतंत्र, अकबर बिरबल अशा गोष्टी ऐकत ऐकत तुम्हाला मला वाचायची सवय लागते ना. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की कथा म्हणते की अरे तू मला लहानपणापासून ओळखतो. मग सुश्रुत म्हणते किंवा लहानपणापासून मी तुला ओळखतो, पण ते कसे काय. मग सुश्रुत त्या ठिकाणी सांगतो मी आईच्या तोंडातून किंवा आजीच्या तोंडातून, त्यानंतर इसाप नीती. आता इसाप नीती म्हणजे काय. इसाप नीती हा एक शब्द आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. इसाप नीती म्हणजे इसाप नावाच्या गुलामाने सांगितलेल्या बोधपर गोष्टी, म्हणजे जो इसाप नावाचा व्यक्ती आहे किंवा जो गुलाम आहे त्यांनी जे बोध घेण्यासाठी किंवा आपल्याला काहीतरी त्या गोष्टीतून बोध मिळावं अशा बोधपर गोष्टी सांगितलेलं त्याला काय म्हणतात, इसाप नीती. त्यानंतर दुसरा जो शब्द आले आपल्याला की पंचयंत्र. काय आलेले, पंचयंत्र. आता पंचयंत्र म्हणजे काय की पंडित विष्णू शर्मा, पंडित विष्णू शर्मा यांनी सांगितलेल्या बोधपर कथा, किंवा नीती कथा याला काय म्हणतात, नीती कथा. मग या ठिकाणी जे कथा म्हणते की मी आईच्या तोंडून, आजीच्या तोंडून आणि इसाप नीती, पंचतंत्र हे तंत्र आहे, पंचतंत्र आणि अकबर बिरबल. आता अकबर बिरबल हे आपल्याला माहिती की बिरबल हा अकबरच्या दरबारामध्ये गोष्टी सांगणारा एक व्यक्ती आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, बिरबल, अकबरच्या दरबारामध्ये. म्हणून या ठिकाणी कथा म्हणते की आजीच्या तोंडून इसाप नीती, पंचतंत्र, अकबर बिरबल अशा गोष्टी ऐकत ऐकत मला वाचायची सवय लागली ना. मग हे जे सगळे आहेत हे कथा म्हणते की मला या सर्वाच्या माध्यमातून मला वाचायची सवय लागलेली आहे. सुश्रुत म्हणतो हो आता आठवलं, आजी मला नेहमी कोल्हा, उंदीर, ससा, कासव यांच्या गोष्टी सांगायची. मग सुश्रुत म्हणतो हा कथा का, मला आत्ता आठवलं, माझी आजी नेहमी मला कोल्हा, लांडगे, उंदीर, ससा, कासव, वाघ यांच्या वेगवेगळ्या गोष्टी मला सांगायची. कथामध्ये बरका सुश्रुत, आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझी वैशिष्ट्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एका गुणासाठी प्रश्न येऊ शकतो
कोणता प्रश्न येऊ शकतो की कथेची वैशिष्ट्ये काय, कथेची वैशिष्ट्ये काय, हा तुम्हाला 1 गुणासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग त्याचं उत्तर आपल्याला लिहिता येतं. काय लिहिता येतं? आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही कथेची वैशिष्ट्ये आहेत, असं आपल्याला त्याचं उत्तर लिहिता येईल. बघा सुश्रुत म्हणतो तुझे काही प्रकार असतात का, कारण आज मराठीचे मॅडम म्हणाल्या आपण साहस कथा शिकूया. बघा सुश्रुत म्हणतो कथेला तुमच्या काही प्रकार पण असतात का, तुमच्या असतात का प्रकार, कारण आज शाळेमध्ये आमच्या ज्या मॅडम आहेत मराठीच्या ते म्हणाल्या की आज आपण साहस कथा शिकूया. कोणत्या कथा शिकूया? साहस कथा, म्हणजे साहस केलेलं त्यामध्ये दाखवलेलं साहस हे त्या साहस कथेमध्ये दाखवलं जातं. मग कथा म्हणते अगदी बरोबर सुश्रुत. परिकथा, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा हे माझेच अनेक प्रकार आहेत. शिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललित कलांचा पाया म्हणजे मीच. मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणती कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे मी खोलत जाते, रंगत जाते, किंबहुना उत्तम निवेदन तंत्राचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य आहे. बघा जेव्हा सुश्रुत विचारतो की तुमचे काही प्रकार आहेत का, तुझे काही प्रकार आहेत का, मग त्यावर कथा म्हणते हो अगदी बरोबर माझे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये परिकथा आहे, या परिकथेमध्ये परीच्या गोष्टी तुम्हाला सांगतात. बोधकथा, या बोधकथेमध्ये आपल्याला काहीतरी त्या जीवनाचा बोध मिळावा यासाठी कथा असते. त्याचबरोबर विज्ञान कथा, मग हे विज्ञानाच्या गोष्टी या कथेमध्ये असतात. ऐतिहासिक कथा आहे, मग ऐतिहासिक कथा ह्याच्यामध्ये पूर्ण ऐतिहासिक स्थळांचा किंवा ऐतिहासिक गोष्टीचा आढावा घेतला जातो. त्यानंतर कोणत्या गोष्टी साहस कथा आहे, शौर्य कथा आहे. ह्या सर्व कथा आपल्याला कथेचे प्रकार आपण घेऊ शकतो. आणि कथा म्हणते याशिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललित कलांचा पाया मीच आहे. म्हणजे एखादी नाटक आला तर त्याच्यामध्ये एखादी कथाच येते, चित्रपट आला तर त्याच्यामध्ये काय येतं, कथाच येते, मालिका आली त्याच्यामध्ये कथाचाच वापर केला जातो. कारण की मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणती कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. जर तुम्हाला एखादा चित्रपट बनवायचा असेल तर आपल्याला काय पाहिजे, कथा ही आपली कथा एकदम दर्जेदार आणि उत्तम प्रकारची पाहिजे. जर आपली कथा दर्जेदार आणि उत्तम प्रकारची असेल तर आपली कथा ही एकदम चांगल्या प्रकारची होऊ शकते. एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे मी खुलत जाते, रंगत जाते, किंबहुना उत्तम निवेदन तंत्राचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य आहे, अशी कथा सांगते. मग सुश्रुत काय म्हणतो बघा, तुला निर्माण करणाऱ्या लेखकाचं नाव सांग ना मला, तुला निर्माण करणाऱ्या काही लेखकाचं नाव सांग. मग कथा सांगते बघा. य.गो. जोशी, वि. स. खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगुळकर, व.पु. काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबुराव बागुल, द.मा. मिराजदार यासारख्या अनेक नामवंत लेखकांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केलंय. म्हणजे या ठिकाणी कथा म्हणते की आवा मला ज्या लेखकांनी लिहिलेलं आहे त्यांचे नाव य.गो. जोशी, वि. स. खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगुळकर व.पु. काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबुराव बागुल, द.मा. मिराजदार यासारख्या अनेक नामवंत लेखकांनी आपल्या कथांनी वाचकांना काय केलेलं आहे, तृप्त केलेलं आहे. अशी कथा या सुश्रुतला सांगते. सुश्रुत म्हणतो किती सुंदर ताई, ही ताई कोण बरं, कादंबरी म्हणते. काय सुश्रुत आवडली का कथा? मी कादंबरी कथेची थोरली बहीणच म्हणावं तर. कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच, पण माझा आवाका कथेपेक्षा फार मोठा. मग या ठिकाणी आता कादंबरी आली, कथेचं काम संपलं, आता कादंबरी आली. आता दुसरा साहित्य प्रकाराचा
दुसरा प्रकार, आता कादंबरी म्हणते की मी कादंबरी आहे, हवं तर कथेची थोरली बहीण म्हणजे मोठी बहीणच म्हण मला, कारण की माझा आवाका हे कथेपेक्षा मोठा आहे. आवाका म्हणजे काय? विस्तार. आवाका म्हणजे विस्तार, कारण की कथेचा विस्तार हा छोटा असतो, पण कादंबरीचा जो विस्तार आहे तो कथेपेक्षा मोठा असतो. म्हणून कादंबरी म्हणते की मला हवं तर कथेची थोरली बहीणच म्हण. सुश्रुत म्हणजे मोठी म्हणजे किती ग? मग कादंबरी म्हणते बघ, अरे माझ्यात खूप खूप पात्र असतात, त्यांचा परस्पर संबंध असतो, विविध घटना प्रसंगातून माझे कथानक हळूहळू उलगडत जाते. वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीची वाटू लागतात, आपल्यातीलच भासू लागतात. अनेक अनपेक्षित वळण घेत घेत मी वाचकाची उत्कंठा वाढवते. आता या कथानकात पुढे काय होईल याचा विचार करत वाचक माझ्यात गुंतून जातो व रममान होतो. बघा, कादंबरी म्हणते की अरे कथेमध्ये पात्र कमी असतात, पण माझ्यामध्ये अनेक पात्र असतात. ती पात्र अशी असतात की ते पात्र असे एकमेकांमध्ये गुंतून जातात आणि त्याचा परस्पर संबंध असतो. मग त्याच्यामध्ये विविध घटना असतात, प्रसंगातून माझे हळूहळू कथानक काय होतो उलगडत जातं. आणि जो वाचक आहे तो वाचता वाचता माझ्या वाचकाला वाचता वाचता माझ्यामधील जे पात्र आहेत ते पात्र ओळखीचे वाटू लागतात आणि आपले भासू लागतात. आणि हीच अनपेक्षित, हे असे जे अनपेक्षित वळण आहेत माझ्या या कादंबरीमध्ये, अनेक जे अनपेक्षित वळण आहेत ते जे वाचकांची कुतूहल वाढवते. उत्कंठा म्हणजे काय? कुतूहल वाढवते. आणि या कथेमध्ये, या कादंबरीमध्ये पुढं काय होईल, पुढं काय होईल हे विचार करूनच तो वाचक काय करतो, माझ्यामध्ये गुंतून जातो आणि रममान होतो. सुश्रुत म्हणते खरंच तुझा आवाका खूपच मोठा आहे. मग सुश्रुत म्हणतो खरंच कथेपेक्षा तुझा आवाका काय आहे, खूप मोठा आहे. कादंबरी म्हणते बरं का सुश्रुत, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार वि. स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला. तेव्हा मराठी माणसाचं ऊर अभिमानाने भरून आला. इतक्यात कविता सुश्रुतच्या खांद्याला धरून विचारते. बघा, कादंबरी म्हणते बरं का सुश्रुत, साहित्य क्षेत्रामधील सर्वोच्च मानाचा जो पुरस्कार आहे, जो ज्ञानपीठ पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे कादंबरीमध्ये, तो कादंबरीमध्ये वि. स. खांडेकर यांना ययाती या कादंबरीला सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळालेला आहे. आणि तो एक मराठी माणसाचं गौरव वाढवणारा क्षण आहे. कारण की मराठी माणसाला ज्ञानपीठ जो सर्वोच्च साहित्यामधला जो सर्वोत्तम मोठा पुरस्कार आहे ज्ञानपीठ पुरस्कार, तो आपल्या वि. स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एका गुणासाठी प्रश्न विचारला जातो की मराठी सर्वोच्च साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? कोणता प्रश्न येऊ शकतो? साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? मग या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल? ज्ञानपीठ पुरस्कार. आणि परत असं शोधतो कोणत्या कादंबरीस मिळाला ज्ञानपीठ पुरस्कार, हा कोणत्या कादंबरीस मिळाला, असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. मग त्यामध्ये आपलं उत्तर हे आलं पाहिजे की ययाती. मग इतक्यात कविता ही सुश्रुतच्या खांद्याला धरून विचारते. कविता म्हणते सुश्रुत, ओळखलंस मला? अरे मी आहे कविता. आपली तर फार पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे, नाही का? तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तुम्ही ताला सुरात म्हणता. बघा, कविता म्हणते अरे सुश्रुत, ओळखलास का मला? मी आहे कविता. आपली तर फार पूर्वीपासूनच ओळख आहे. फार पूर्वीपासून म्हणजे आपण जेव्हा पहिलीच्या वर्गामध्ये आलो, पहिलीच्या वर्गापासून आपली काय आहे? ओळख आहे. कारण पहिलीच्या पुस्तकापासून आपल्याला कविता मिळतात. पहिलीच्या पुस्तकात कविता आहे, दुसरीच्या पुस्तकात. मग आपलं शालेय जीवन ज्या वयापासून चालू होतं तेव्हापासून आपल्याला कविता, अनेक प्रकारच्या कविता आपण ताला सुरात म्हणत असतो. म्हणून कविता म्हणते की अरे सुश्रुत, माझी तर तुला ओळख असेलच, मी कविता आपली लहानपणापासूनच काय आहे? ओळख आहे. सुश्रुत म्हणतो हो ताई, मला आठवतंय
ही आवडते मज मनापासून शाळा आणि श्रावण मासी हर्ष मानसी या माझ्या आवडत्या कविता. मग सुश्रुत म्हणतो हो ताई मला आठवतंय ही आवडते मज मनापासून शाळा. ही जी कविता आहे ही कविता शाळा या कवितेत हे जे वाक्य आहे मज आवडते ही आवडते मज मनापासून शाळा ही जे वाक्य आहे हे कविता या कवितेतून आहे. शाळा या कवितेतून आहे. जी शाळा कविता आहे त्या शाळा कवितेतील हे वाक्य आहे की ही आवडते मज मनापासून शाळा लावते लळा अशी ती कविता आहे. आणि श्रावण मासी हर्ष मानसी ही जी कविता आहे जो बालकवी आहे त्या आता शाळा हे प्र के अत्रे लिहिलेली शाळा आहे. जी शाळा कविता आहे ते प्र के अत्रे लिखित शाळा या कवितेतील ते वाक्य आहे. आणि श्रावण मासी हर्ष मानसी हे जे वाक्य आहे ते बालकवी लिखित श्रावण मास ही जी कविता आहे बालकवी लिखित श्रावण मास ही जी कविता आहे या श्रावण मास कवितेतील ही ओळी आहे. कोणती? श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. कोणतं वाक्य आहे? श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे अशी ही कविता आहे. कविता म्हणते छान सुश्रुत माझं छोटस रूप माझं छोटस आटोपशीर मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे माझं वैशिष्ट्य. बघा आता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक कोणाचे प्रश्न विचारू शकतो कवितेची वैशिष्ट्य कोणती? कवितेची वैशिष्ट्य कोणती? मग तुम्हाला या ठिकाणी काय लिहावं लागल की रूप छोटस आटोपशीर मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे कवितेचं वैशिष्ट्य आहे. मग यमक अनुप्रास अशा शब्दालंकारांनी माझं बाह्यरूप आणि उपमा उपरेषा रूपकासारख्या अर्थ अलंकारांनी माझं अंतरंग सजवून कवी मला अधिक आशयगर्भ करतात. कविता म्हणतात काय म्हणते? जे माझं वैशिष्ट्य आहे ते छोट्या शब्दामध्ये मोजक्या शब्दामध्ये भलं मोठं आशय हे माझं वैशिष्ट्य आहे. आणि पुढे म्हणतात की यमक आणि अनुप्रास हे जे शब्दालंकार आहे अलंकाराचे दोन प्रकार आहेत. अलंकाराचे दोन प्रकार आपण अलंकार शिकणारच आहोत. व्याकरणामध्ये आपण अलंकार शिकणारच आहोत. मग त्यामध्ये शब्दालंकार आणि अर्थालंकार. शब्दालंकारामध्ये यमक आणि अनुप्रास हे दोन अलंकार आहेत. आणि या अलंकाराने कवितेचं बाह्यरूप भरून जातं आणि उपमा उत्प्रेक्षा रूपक या अर्थ अलंकाराने त्याचं अंतरंग हे अधिक अंतर्मय म्हणजे आशयगर्भ करतात असं कविता सुश्रुत सांगते. सुश्रुत म्हणतो मॅडम नेहमी सांगतात की कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व तफकल पाहिजे. चफकल म्हणजे तंतोतंत असते. तंतोतंत पाहिजे. कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो हे बरोबर ना? मग या ठिकाणी सुश्रुत म्हणतो की आमच्या शाळेतील मॅडम म्हणतात कवितेची शब्दरचना व त्याचे शब्दरचना अर्थपूर्ण व तंतोतंत असते म्हणजे चफकल असते. आणि कल्पनाचा सुंदर आविष्कार कवितेमध्ये असतो म्हणजे या कवितेमध्ये अनेक कल्पना आणि त्या कल्पनांचा आविष्कार आपल्याला वाचायला मिळतो. कविता म्हणते अगदी बरोबर. आणखी काय माहिती आहे तुला? अजून काय माहिती आहे तुला सुश्रुत? सुश्रुत म्हणतो ताई मला असं वाटतं संगीतकाराने स्वरराज चढवाला की तुझं गाण्यात रूपांतर होतं. कारण तुला मी पाठ्यपुस्तकात वाचतो आणि शिडीमध्ये चित्रपटात सुद्धा ऐकतो. या ठिकाणी कविता सुश्रुत म्हणतं ताई जर तुझ्या कविताला जर संगीत दिलं जे तुझं कविता आहे तुला जर संगीत दिलं तर त्याचं गाण्यामध्ये रूपांतर होतं. संगीत दिलं तर कशात? गाण्यामध्ये रूपांतर होतं. आणि ते गाणं आपण कशामध्ये ऐकतो? सीडीमध्ये ऐकतो, चित्रपटात. आता सीडी म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क. सीडी म्हणजे काय? कॉम्पॅक्ट डिस्क हे सगळ्याला माहिती. आणि
चित्रपटामध्ये सुद्धा आपण काय ऐकतो, ती कविता, त्या कवितेला जर संगीत दिलं तर ते गाणं बनतं. पुढे बघा, कवितामध्ये छान निरीक्षण आहे बरं, छान निरीक्षण आहे तुझं. बर, मला एक सांग, तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? कवितामध्ये तुझं निरीक्षण छान आहे सुश्रुत. बर, मला एक सांग की तुझ्या शाळेमध्ये मराठी दिन साजरा करतात का? सुश्रुत म्हणतो हो करतात ना. कवितामध्ये कोणत्या तारखेला करतात? मग सुश्रुतला विचारतात कोणत्या तारखेला? मग सुश्रुत म्हणतो 27 फेब्रुवारीला. काय म्हणतो? 27 फेब्रुवारीला. मग या ठिकाणी आपल्याला नवीन प्रश्न हा एका गुणासाठी निर्माण होतो. तो प्रश्न कोणता की मराठी दिवस हे कधी साजरा, मराठी दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात? मराठी दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? असा जर प्रश्न पडला तर आपण काय सांगतो त्याला? 27 फेब्रुवारी. कोणत्या दिवशी? 27 फेब्रुवारीला आपण मराठी दिन साजरा करतो. त्याचबरोबर कवितामध्ये अगदी बरोबर तो कोणाचा जन्मदिवस आहे तुला माहिती आहे का? कविता म्हणते की 27 फेब्रुवारी हा अगदी बरोबर आहे सुश्रुत, पण तुला माहिती आहे का या दिवशी कोणाचा जन्मदिवस आहे तुला माहिती आहे का? सुश्रुत म्हणतो नाही ग, मला माहित नाही. मग कविता म्हणते नटसम्राट नाटकाचे लेखक वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांचा, त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. मग या ठिकाणी कविता म्हणते नटसम्राट नाटकाचे जे लेखक आहेत त्या नाटकाचे लेखक वि.वा. शिरवाडकर आणि म्हणजेच कोण? कुसुमाग्रज. या कुसुमाग्रज यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला मानाचा म्हणजे साहित्याचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न हे मिळू शकतो की ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या काव्यसंग्रहाला मिळालेला आहे? ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या काव्यसंग्रहाला मिळालेला आहे? मग आपलं त्याचं उत्तर आलं पाहिजे की विशाखा या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. त्यात दुसरा प्रश्न अजून निर्माण होतो की नटसम्राट नाटकाचा लेखक कोण? नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण? मग आपल्याला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे की नटसम्राट या नाटकाचे लेखक कविवर्य कुसुमाग्रज किंवा वि.वा. शिरवाडकर. मग नटसम्राट, आता नटसम्राट नाटकावरूनच चित्रपट तयार झालेला आहे. नटसम्राट त्या नाटकावरून काय झाले? चित्रपट तयार झाले. आता तुम्ही चित्रपट बघितला असेल नटसम्राट, त्यामध्ये नाना पाटेकर यांनी भूमिका केलेली आहे. कोणी घर देता का घर, कोणी घर देता का घर, असं त्या नटसम्राटमध्ये अनेक भरपूर त्याच्यामध्ये काही चिमणी आली का चिमणी, हा हा आली का, ते अनेक त्याच्यामध्ये संवाद. हे नटसम्राट जर तुम्ही बघितला तर आपल्याला तो नटसम्राट परत परत बघा असं वाटतो. असे खूप चांगले नाटक आहे. जर तुम्ही पाहिले नसाल तर अवश्य पहा. नटसम्राट जर तुम्ही हा चित्रपट पाहिला नसाल तर अवश्य पहा. त्यामध्ये किती छान प्रकारे नाटक आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न कविवर्य कुसुमाग्रज केलेला आहे. आणि त्या नाटकाला ज्याचं स्वरूप मिळाले म्हणजे नाना पाटेकर यांनी अगदी छानपणे त्याच्यामध्ये भूमिका केलेली आहे. तुम्हाला अवश्य आवडेल. जर तुम्ही पाहिलं नसेल तर अवश्य पाहून घ्या. सुश्रुत म्हणतो खरंच कवितामध्ये कुसुमाग्रजाबरोबरच केशवसूत, बालकवी भाव बोरकर, बासी मर्ढेकर, शांता शेळके, इंदिरा संत, सुरेश भट, नामदेव ढसा, नारायण सुर्वे अशा अनेक कवींनी मला आपल्या प्रतिभेने सजवलेला आहे. मग या ठिकाणी कविता म्हणते की कविवर्य कुसुमाग्रज नाही, त्याचबरोबर केशवसूत, बालकवी भाव बोरकर, बासी मर्ढेकर, शांता शेळके, इंदिरा संत, सुरेश भट,
नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे असे अनेक कवींनी मला काय केलेलं आहे, त्यांच्या प्रतिभेने एकदम चांगल्या प्रकारे सजवण्याचं कार्य या ठिकाणी काय केलेलं आहे, या कवींनी केलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये या ओळीपर्यंत अभ्यास करूया। यानंतरचा जो भाग राहिलेला भाग आहे आपण दुसऱ्या नवीन व्हिडिओ सोबत घेऊ, कारण की हा पाठ बराच अजून बाकी आहे आणि जर पूर्ण घेतला तर तो व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल। म्हणून आज मी या ठिकाणीच थांबतो। त्या राहिलेला भाग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया। नवीन व्हिडिओमध्ये हा राहिलेला उर्वरित भाग आपण घेऊ। तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आणि आमच्या पवन वाघ अकॅडमी त्याचबरोबर PW लाईव्ह या दोन्ही YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा पवन वाघ अकॅडमी YouTube चॅनल। धन्यवाद।